बायबल वाचलं किंवा जर तुम्ही जुना आधीचा रेफरन्स पाहिला, योहान हा जन्म घेण्याच्या आधी तुम्हाला दिसेल कोणीच पाण्यात डुबवून त्याच्या आधी कधी बाप्तिस्मा दिलेला नाही. ही पद्धतच नवीन होती. यहुदी लोकं कधीच असं करत नव्हते. तुम्ही वाचा उत्पत्तीपासून सगळं पूर्ण बायबल वाचा, की कोणाला तरी पाण्यात डुबवलंय आणि बाप्तिस्मा दिला आहे. 7 वेळा नाही का नामान कोडी पाण्यामध्ये डुबला होता, पण त्याला अलिशा म्हणाला होता, की 7 वेळा पाण्यात जाऊन डुबकी मार म्हणजे तुझं हे कोड निघून जाईल. दॅट वॉज फॉर द हीलिंग ओके. परंतु असं पाण्यामध्ये बाप्तिस्मा घेणं किंवा बाप्तिस्मा हा शब्द बाप्तिस्मा म्हणजे काय? बुडवणे, डुबवणे, पाण्यामध्ये लाइक पूर्णपणे पाण्यामध्ये डुबणं. पण हा शब्दच त्यावेळेस नाही का कोणी असा वापरला नव्हता. बाप्तिस्मा देणं ही गोष्ट त्यावेळेस नव्हती. कोणालाच माहित नव्हतं. पण विचार करा, जर तुम्ही नीट वाचलं, ओके. तुम्ही लूकचं पुस्तक वाचा, त्याच्यातला 1, 2 अध्याय वाचा. आता योहानाचा 1 अध्याय वाचा. त्यामध्ये तुम्हाला दिसेल, की बाप्तिस्मा करणारा योहान हा ना, ज्या परिवारातून आला त्या आई-वडिलांना त्याचे वडील जे होते जखरिया आणि अलीशिबा. जखरिया एक परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळणारा, तिथे पवित्र स्थानात जाणारा याजक होता. त्याला परमेश्वर म्हणाला, की असं-असं होईल तुझं नाही का, सगळ्या गोष्टी परमेश्वरासमोर आल्या आहेत, तुला पुत्र होईल आणि जखरिया तिकडे थोडासा ना अडखळतो आणि तो गुंगा होतो. मुका होतो सॉरी. ओके. बोलता येत नाही त्याला. आणि असं होतं, की अलिशिबा प्रेग्नंट राहते. तिला मुलगा सुद्धा होतो. काही स्पेसिफिक गोष्टी अलिशिबा आणि जखरिया यांना ना या मुलाच्या जन्मासंबंधाने सांगण्यात आल्या होत्या. त्या फॉलो करतात. सो याचा जन्म का झालाय माहिती? जसं तुम्ही सगळेजण म्हणालात, की हा निरोप्या होता. हा येशू ख्रिस्त येण्यापूर्वी आधी पाठवला होता. सर्वांना येशू ख्रिस्ताच्या येण्याबद्दल सांगण्यासाठी किंवा तो मार्ग तयार करण्यासाठी. सो तो हा कोण होता? हा एक मार्ग सिद्ध करणारा, परमेश्वराच्या नावाची घोषणा करणारा होता. बायबल सांगतं, की अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी. हू वॉज ही? त्याचं नाव तर योहान ठेवण्यात आलं होतं. परंतु तो ज्या गोष्टी करत होता, ज्या प्रकारे तो बाप्तिस्मा देत होता ना, यापूर्वी कोणी दिलं नव्हतं. बाप्तिस्मा का दिला जातोय हे माहीत नव्हतं. पण तुम्हाला माहिती बायबल सांगतं, की ज्यावेळेस अलीशिबेला 6वा महिना होता आणि येशूची आई मेरी ही प्रेग्नंट होती. ती अलीशिबाला भेटायला जाते आणि मेरीच्या गर्भाशयात येशू आहे. अलीशिबाच्या गर्भाशयात 6 महिन्याचा योहान आहे. ओके. आणि त्यावेळेस असं होतं, की ज्यावेळेस मेरी अलीशिबेला आलिंगन देते, मिठी मारते ना, तिच्या गर्भाशयात जो योहान आहे, तो ना उडी मारतो आणि ना ती पवित्र आत्म्याने भरली जाते. असं सांगितलं. पहा तुम्ही नीट वाचा. तिथे असं दिलंय लूकमध्ये तुम्ही वाचाल, की ती पवित्र आत्म्याने भरली गेली. प्रेज द लॉर्ड आणि स्तोत्र गायला लागली. तिच्या गर्भाशयातल्या बाळाने पटकन उडी मारली. सो काही आत्मिक गोष्टी आहेत. पवित्र आत्म्याचा मार्ग वेगळा आहे. आत्म्याद्वारे काही वेगळ्या गोष्टींची देवाण-घेवाण केली जाते. ज्याचं तुम्ही नाही का एखाद्या पुस्तकातून एखाद्या लाइक कुठली डॉक्ट्रिन फॉलो करून, कुठलं तत्वज्ञान शिकवून तुम्ही त्याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. सो ज्यावेळेस तुम्ही शिकता, तुमचं स्टडी पूर्ण होतं. पहा आपलं कसं आहे, आपण वर्षभर अभ्यास करतो, मग फायनल एक्झाम देतो किंवा प्रॅक्टिकल असतं तुमचं ओके. आणि मग त्यानंतर ठरतं, की खरंच तुमचा अभ्यास किती चांगला झाला आहे. डिपेंडिंग अपॉन हाऊ मच पर्सेंटेज यू गॉट ओके. मग तसंच आहे. आपण नाही का स्टडी केलं, सगळं केलं, सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही अभ्यास केला, तुम्ही माईट बी बायबल ट्रेनिंगला गेले असाल किंवा अजून काही शिकत असाल. परंतु ते शिकून झाल्यानंतर चर्चच्या बाहेर आल्यानंतर तुमचं प्रॅक्टिकल सुरू होतं. प्रेज द लॉर्ड. तुमची एक्झाम सुरू होते. आणि त्यावेळेस दिसतं, की तिकडे तुम्ही किती ग्रहण केलंय, किती तयारी केलीये, किती समजून घेताय आणि त्यावर पुढे तुम्हाला तुमचं जीवन जगायचंय. प्रेज द लॉर्ड. सो प्रॅक्टिकल तुम्हाला नाही का आउट ऑफ द चर्च करायचंय. चर्चच्या बाहेर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमचं प्रॅक्टिकल चालू आहे. आणि तिकडे सुरू होतं, की पवित्र आत्म्याचा मार्ग. पवित्र आत्मा आपल्याला जे करायला सांगेल ते वेगवेगळ्या प्रकारे चालवेल. प्रेज द लॉर्ड. इकडे असं झालंय, की बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे ना, हा कशासाठी जन्मलाय माहिती? याला मार्ग तयार करण्यासाठी पाठवला आहे. आणि तिकडे काय दिलंय, की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी, की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. हा कुठे ओरडायचा? हा अरण्यामध्ये, रानामध्ये, जिथे लोकवस्ती नाहीये, जिथे नाही का सहज कोणी जात येत नाही, अशा ठिकाणी जाऊन हा ओरडायचा. कॅन यू इमॅजिन? आता मी सांगते म्हणून डोळ्यासमोर चित्र आणा.
नाही का असा एक तरुण मुलगा आहे, ओके. आणि नाही का कातड्याचा कमरबंद लावलाय, टोळ आणि रानमध खातोय आणि अ, असं अरण्यामध्ये, जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये जाऊन किंवा अशा दूरवरच्या ओसाड जागेमध्ये जाऊन हा ओरडतोय, की परमेश्वराचा मार्ग नीट करा, त्याच्या वाटा तयार करा. अरण्यामध्ये कोणती लोकं आहेत जेव्हा त्याची घोषणा ऐकणार आहेत? कधी विचार केला, की का हा अरण्यात जाऊन ओरडत होता? किंवा काय असं हा करत होता, त्याचं ओरडणं कशा प्रकारचं असेल, कोणत्या प्रकारच्या घोषणा तो करत होता, की लोकं त्याच्या मागे अरण्यात यायचे. येस, आफ्टरवर्ड्स पीपल स्टार्टेड फॉलोइंग हिम. लोकं कसे काय यायला लागले, जो जिथे जातो तिकडे आणि नंतर मग त्यांना त्यांना तो बाप्तिस्मा द्यायला लागला. यार्दनेच्या तीरी त्यांना तो बाप्तिस्मा द्यायला लागला. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याच्या मागे हा क्राउड अरण्यात कसा आला? हा अरण्यामध्ये काय करत होता? सी त्याचं लाईफ तेच होतं. हा इथे राहत नव्हता. खूप लोकं म्हणतात, की बाप्तिस्मा करणारा योहान आणि प्रभू येशू हे कसे हे कझन लागतात किंवा हे नात्यातलेच आहेत. त्यामुळे एकमेकांना ओळखत होते लहानपणापासून. बायबलमध्ये असं दिलेलं नाहीये. जसं इनफॅक्ट तुम्ही योहान याचा जर नाही का पहिला अध्याय पुढे 28, 29, 30 पासून पुढे तिथे स्पष्ट तो म्हणतो, की "मी त्याला ओळखत नव्हतो. मला माहित नव्हतं. परंतु ज्याने मला बाप्तिस्मा करायला पाठवलं." सो योहानाला कोणीतरी कमांड केली होती. एक बाळ जन्माला आलंय, ते वाढतंय. त्याचे आई-वडील त्याला नाही का दैवी मार्ग शिकवतायत. त्याच्याविषयी जे सांगितलं आहे देवदूताने त्यानुसार सगळं नाही का त्याचं वाढणं, पोषण, त्याचं सगळ्या गोष्टी फॉलो करतायत आणि हा जसजसा वाढत जातोय. सी गर्भाशयात असतानाच पवित्र आत्म्याने भरलेला मुलगा हा आहे. प्रेज द लॉर्ड. It means it is possible. It means it is possible that when a woman is pregnant, her child can be filled with the Holy Spirit. एखादी स्त्री ज्यावेळेस गर्भवती आहे, तिचं गर्भाशयातलं बाळ पवित्र आत्म्याने परिपूर्ण असू शकतं. परिपूर्ण आणि भरलेलं असू शकतं. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या बाळाचा जन्म होऊ शकतो. असं नाही की नाही का मोठं होईपर्यंत वाट पाहावी लागेल. लहान वयात सुद्धा या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे असं होणं हे खूप सहज आहे. इनफॅक्ट सुपरनॅचरल गोष्टी विश्वासूंसाठी खूप नॅचरल आहेत. पण तरी सुद्धा आपण ना सामान्य लोकांच्या तुलनेने सुद्धा नाही का खूप जाचलेले, त्रासलेले, कष्टाने जगतोय अशा गोष्टी दिसून येतात. का माहिती? बिकॉज वी डोंट नो द वे ऑफ द लॉर्ड. परमेश्वराचे मार्ग, परमेश्वराचं काम करण्याची पद्धत, परमेश्वराला काय करून घ्यायचे ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही आणि आपण जगातल्या लोकांच्या त्या लाईनमध्ये जाऊन उभं राहतो आणि जगिक गोष्टी करतो. आपल्याला वाटतं आपण असं राहायला पाहिजे. आपण जगिक गोष्टी करत तिकडे प्रामाणिक राहतो आणि अपेक्षा करतो, की परमेश्वर आपल्याविषयी संतुष्ट होईल आणि आपल्याला ह्या लोकांच्या पुढे घेऊन जाईल. आपल्याला ह्या इकडून परमेश्वर एका वेगळ्या स्थानामध्ये घेऊन जाईल. नाही होणार. देअर इज अ वे ऑफ कॉन्सिक्रेशन. एक पवित्रतेचा, एक समर्पितपणाचा मार्ग आहे. आपल्याला देवाकडे एक समर्पित जीवन जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. सो इकडे वचन काय सांगते बाप्तिस्मा करणारा योहान ज्यावेळेस नाही का त्याला लोकं विचारतात, तो काय म्हणतो, की "मी पश्चात्तापासाठी पाण्याचा बाप्तिस्मा करत आला." सो तो काय म्हणत होता, तो बाप्तिस्मा ज्यावेळेस द्यायचा, त्यावेळेस एक होतं कारण जसं तुम्ही म्हणालात मगाशी, की अ, लोकांना जाणीव व्हावी, की आपण किती पापी आहोत. आपण किती पाप केलंय. तुम्हाला माहितीये एकदा तो बाप्तिस्मा करत असताना काय होतं, की परुषी सुद्धा येतात. शास्त्री लोकं त्याच्याजवळ बाप्तिस्मा घ्यायला येतात आणि तो त्यांना म्हणतो, की "तुम्ही नाही का सापांच्या पिल्लांनो, तुम्ही कुठे आलात? परमेश्वराच्या क्रोधापासून तुम्हाला कोण वाचवणार आहे?" याचा अर्थ तो म्हणतो त्यांना बाप्तिस्मा नाही देणार म्हणजे तुमच्या पापांची क्षमा नाही होणार का? बाप्तिस्मा पापांच्या क्षमेसाठी नव्हता. बाप्तिस्मा हा रिपेंटन्ससाठी होता, पश्चात्तापासाठी होता. सो पाण्याने बाप्तिस्मा करण्यामागे काही गोष्टी होत्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो पाण्याने बाप्तिस्मा योहान हा कशासाठी देत होता? सगळ्यात पहिलं बेसिक आपण जे आन्सर आपल्याला माहिती आहे ते म्हणजे की पश्चात्तापासाठी, की आपण सगळे यू आर अॅक्नॉलेजिंग दॅट की आपण पाप केलंय, आपण चूक केली, आपल्याकडून चांगलं नाही झालंय. आपण नाही का वाईट विचार करतो. आपल्या मनामध्ये कपटी विचार आहेत, वासनेचे विचार आहेत, चुकीचे विचार आहेत, व्यसन आपण करतो. आपण अ, शत्रुत्वाने चालतो. ओके. सगळ्या प्रकारचे नाही का वाईट इमोशन्स घेऊन चालतो. सो पाप आहे आपल्यामध्ये. ह्या गोष्टी जाणून नाही का त्या गोष्टींचं लाइक परमेश्वरापुढे समर्पित होणं, आपण नाही का पापी आहोत हे जाणून घेणं यासाठी हा पाण्याने बाप्तिस्मा द्यायचा. आणि जे लोकं त्याच्याकडे यायचे इट इस लाइक लॉर्ड वी रिपेंट. आम्हाला माहिती आहे आम्ही चूक केली. आम्हाला माहिती आहे आम्ही पापी आहोत. प्रेज द लॉर्ड. परंतु हा जरी पाण्याने बाप्तिस्मा देत होता, तो पश्चात्तापासाठी पाण्याने बाप्तिस्मा देत होता. परंतु त्याची सुरुवात अरण्यातून, रानातून झालेली आहे. तिकडे तो ओरडतोय. एक प्रकारचं त्याचं कणणं होतं. कारण
ह्या गोष्टी आहेत ना, लाइक ज्यावेळेस तुम्ही नाही का त्या आत्म्याने ज्यावेळेस नाही का ऐकाल ना, तुम्हाला ह्या गोष्टी खूप रिअल आणि नाही का खूप असं जाणवतील. इट इस लाइक तुम्ही त्या योहानासोबत त्या जंगलामध्ये प्रवेश कराल. प्रेज द लॉर्ड. आय एम टेलिंग यू द ट्रुथ. विचार करा घनदाट जंगल आहे किंवा नाही का अरण्य आहे आणि तिकडे हा योहान भटकतोय. तिकडे जमिनीवर पडून पडून ओरडतोय. कोणाला तो प्रीच करतोय? कोणाला सांगतोय, की परमेश्वराचा मार्ग नीट करा, देवाच्या वाटा सरळ करा. त्याचं नाही का पुढे तो वचन म्हणतो, की प्रत्येक खोरं भरेल, ओके. प्रत्येक डोंगर आणि टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील. तो कुठल्या गोष्टी सांगतोय, तो तारणाऱ्याबद्दल बोलतोय, तो तारणाबद्दल बोलतोय, तो सगळ्या वाकडे जे रस्ते आहेत ते सपाट होतील, उंच सखल भाग कसे नाही का समांतर होतील, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय. पण तिकडे अरण्यात कोण आहे त्याचा आवाज ऐकण्यासाठी? कोणाला तिकडे तो घोषणा करतोय? एक आत्मिक कणना आहे. वचन सांगतं, की पवित्र आत्मा अनिर्वाच्य कणण्याने आपल्याद्वारे मध्यस्थी करतो. हा इकडे आत्म्याने चालवला जात होता. रानामध्ये, अरण्यामध्ये ना हा परमेश्वरासोबत वेळ घालवतोय आणि पवित्र आत्मा त्याच्याद्वारे काही गोष्टी बोलतोय. काही गोष्टींची घोषणा केली जाते. काही मिस्ट्रीज बोलल्या जातायत. ओके, रहस्य सांगितली जात आहेत ह्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाद्वारे. याला स्वतःचं लाईफ नाहीये. प्रभू येशू काय म्हणतो? मातेच्या गर्भाशयातून जन्म घेतलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. प्रेज द लॉर्ड. सो जितके लोकांनी नाही का आईच्या गर्भाशयातून जन्म घेतला आहे, त्या सगळ्यांमध्ये कोण श्रेष्ठ आहे माहिती? बाप्तिस्मा करणारा योहान. तरीही हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या राज्यामध्ये काय जो लहान जो आहे ना, तो सुद्धा महान आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही रहस्य बोलतोय. मग याचा अर्थ काय आहे? कधी नाही का हे गॉस्पलमध्ये सुरुवातीला जे प्रभू येशू बोललाय त्याच्यावर विचार केलाय, की प्रभू मग असं का बोलला? योहानापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, परंतु देवाच्या राज्यामध्ये हा जो एक लहान जो आहे तो सुद्धा नाही का महान आहे. ह्या गोष्टींचा अर्थ काय? ह्या गोष्टींमध्ये देवाला काय सांगायचंय? पण येशू ख्रिस्त त्याचं कुठलंच ना विरोधाभास नाहीये. तो ही इज नॉट कॉन्ट्राडिक्टिंग हिमसेल्फ. पण ह्या गोष्टी आत्म्याच्या गोष्टी आहेत. ह्या आपल्याला समजल्या पाहिजेत. ज्या वेळेस ओके, मी लास्ट वीक बोलले होते, की ज्यावेळेस आपलं नाही का लोकांमध्ये मिनिस्ट्री करतो, आपण लोकांमध्ये नाही का राहतो. सो यू हॅव टू बी इन दी आउटर कोर्ट. तुम्हाला नाही का बाहेरच्या अंगणात राहायचंय. जोपर्यंत लोकांमध्ये तुम्ही मिनिस्ट्री करताय, लोकांसोबत चालताय, फिरताय. अंगण पवित्र स्थान, अतिपवित्र स्थान. प्रेज द लॉर्ड. बप्तिस्मा करणारा योहान हा अंगणात नंतर आलाय, परंतु तो ना अतिपवित्र स्थानामध्ये काहीतरी त्याच्या एकांतवासामध्ये पवित्र आत्म्याद्वारे ज्यावेळेस चालवला जात होता, काहीतरी ओरडतोय, कणतोय, कोणाला तरी बोलतोय, काहीतरी गोष्टी नाही का, त्याचं जगणं असं झालंय की तो रात्रंदिवस रडतोय, तो रात्रंदिवस नाही का जोरजोरात ओरडतोय आणि तो घोषणा करतोय. घोषणा करणं म्हणजे त्या काळातलं जे योहानाचं ओरडणं, त्याचं घोषणा करणं ऐकलं ना, तर तुम्हाला वाटेल की ह्याला काय झालंय? हा असं का बोलतोय? हा असं का बरळतोय? असं नाही का, का इतका नाही का, इतका शोकित होऊन, इतका दुःखाने आरोळी मारतोय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि या प्रकारे ज्यावेळेस तो घोषणा करत होता, गावोगावहून वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांना ह्या गोष्टी समजल्या. लोक त्याच्याकडे आले अँड ही स्टार्टेड बॅप्टायझिंग देम. त्यांना तो बाप्तिस्मा द्यायला लागला. बाप्तिस्मा यापूर्वी कोणी दिला नव्हता, कोणीही दिलेला नव्हता. प्रेज द लॉर्ड. पण योहानाने एक नवीन पद्धत सुरू केली आणि असं झालं की सगळे लोक तिकडे यायला लागले. बिकॉज त्याचं नाही का, ज्या प्रकारे तो बोलत होता, ज्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो बोलत होता, सगळ्या लोकांना जाणीव होत होती, अरे आपण किती वाईट आहे, आपल्यामध्ये किती चुका आहेत, आपण किती पाप केलं आहे, आपला स्वभाव चांगला नाहीये, आपल्यामध्ये किती वैमनस्य आहे, याची जाणीव व्हायला लागली. आणि ते योहानाकडे आले आणि योहान त्यांना बाप्तिस्मा द्यायला लागला. प्रेज द लॉर्ड. तो म्हणाला की परमेश्वर काय आहे, जे झाड फळ देत नाहीये ना, ते फाटे कापून टाकणार आणि नाही काशांना अग्नीमध्ये टाकणार. प्रेज द लॉर्ड. तो जजमेंटच्या गोष्टी बोलायला लागला, तो तारणाच्या गोष्टी बोलायला लागला, तो नंतर न्याय जो होणार आहे त्याबद्दल सांगायला लागला. प्रेज द लॉर्ड. त्याला ह्या सगळ्या गोष्टी कुठून उलगडल्या? त्याला हे सगळं कसं समजलं? बरं, हे सगळं झालं तर झालं. जर तो पाण्याने बाप्तिस्मा पापक्षमेसाठी देत होता, मग येशू ख्रिस्त त्याच्याकडे का आला? कारण बायबल सांगते येशू ख्रिस्ताने कोणतंच पाप केलं नाही. कधीच कोणतं पाप त्याने केलं नाही. तो निर्दोष होता. त्याने नाही का त्याला पाप ठाऊक नव्हतं आणि असा पाप माहित नाही निर्दोष असा व्यक्ती योहानाकडे बाप्तिस्मा घ्यायला का येतोय? कारण योहान जो बाप्तिस्मा द्यायचा तो पश्चात्तापासाठी द्यायचा. पापांसाठीचा जो पश्चात्ताप होता त्यासाठी. पण ज्याने पापच केलं नाही, जो पवित्र आहे, जो एक मात्र पवित्र आहे, त्याला ह्या योहानाकडून बाप्तिस्मा
घ्यायची गरज का पडली? मला माहिती आहे प्रेज द एक लॉर्ड. पहिलं कारण झालं, की लोकांकरिता पश्चात्तापासाठी. पण जसं आता सिस्टरनी वाचलं, ओके. आपण आपलं बायबल उघडूया. योहान याचा पहिला अध्याय. याचं 29 पासून आपण पुढे वाचूया. प्रेज द लॉर्ड. का? कारण नाही का अंगणातून पवित्र अतिपवित्र स्थानातला हा प्रवास आहे. योहान अतिपवित्र स्थानातून अंगणात सुद्धा आला आणि अतिपवित्र स्थानात पुन्हा मिनिस्ट्री करत राहिला. प्रेज द लॉर्ड. त्याचं ओरडणं बोलणं वेगळं होतं. तुम्हाला अंगणामध्ये लाखो करोडोंची संख्या दिसेल. अतिपवित्र स्थानामध्ये थोडेच लोक दिसतील. ओके. सो क्राऊड घेऊन तुम्ही अतिपवित्र स्थानात जात नाही. पण अतिपवित्र स्थानामध्ये त्या गोष्टी केल्या जातात जे इकडे बाहेरच्या अंगणामध्ये, इकडे क्राऊडमध्ये, इथे लोकांमध्ये, इथे पापी जगामध्ये नाही का ज्या प्रभाव टाकतात, ज्या गोष्टी बदलून टाकतात, पण त्या सगळ्या गोष्टी अतिपवित्र स्थानातून मिळवल्या जातात. सो काही लोकांचं कसं असतं ते एखाद्या व्यक्तीचं सक्सेस किंवा फेथफुलनेस ते नंबर ऑफ पीपल इन देअर चर्च किंवा किती चांगलं त्यांच्याकडे नाही का वेल इक्विप्ड चर्च आहे, खूप चांगली इमारत आहे, किती चांगले इन्स्ट्रुमेंट्स आहेत, किती चांगले वेल एज्युकेटेड लोक आहेत, किती श्रीमंत लोक आहेत, यावरून त्यांना ते म्हणतात की अरे देव यांच्या मंडळीमध्ये आहे, परमेश्वराने यांना आशीर्वादित केलंय. पण मला तुम्हाला सांगू द्या, काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे 8, 10, 12 की 30 किंवा 50 एवढंच क्राऊड आहे त्यांच्या मंडळीमध्ये. वर्षानुवर्ष एवढंच आहे, परंतु ते 30 लोकांसहित अतिपवित्र स्थानामध्ये राहतात, तिकडून काम करतात. ओके. परंतु काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे गर्दी आहे, वर्षानुवर्ष पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी सुद्धा सेम चर्चला जाते, परंतु ते अंगणातच खेळतायत. प्रेज द लॉर्ड. सो यू विल फाइंड क्राऊड. ओके. क्राऊडची एक जागा आहे, परंतु जे अतिपवित्र स्थानामध्ये बसतात ना, ते भलेही त्यांच्याकडे कमी लोक असतील, परंतु ते देवाच्या सानिध्यात बसतात आणि तिकडून नाही का आत्मिक गोष्टींमध्ये नाही का काही गोष्टी कंट्रोल केल्या जातात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो नेव्हर जज कुठलाही चर्च, कुठली मंडळी, तुमची लोक, कुठली फॅमिली, किती लोक आहेत, किती श्रीमंत आहेत, किती सक्सेसफुल आहेत, किती चांगलं बोलतायत, किती वेल हायली एज्युकेटेड आहेत, त्यांचं बोलणं किती चांगलं आहे, किती सुसंस्कृत आहेत, या गोष्टींवर पाहू नका. ओके. प्रेज द लॉर्ड. कारण अतिपवित्र स्थानात तुम्हाला असे लोक दिसतील ना, कदाचित त्या आयुष्यात कधी शाळेत गेले नसतील, ज्यांना बायबल वाचता येत नसेल, परंतु अतिपवित्र स्थानातून ऑपरेट करत असतील. येस. प्रेज द लॉर्ड. सो प्रभू येशू ख्रिस्ताने पाप केलं नाही, परंतु तरी सुद्धा येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला. योहान म्हणतो येशू ज्यावेळेस बाप्तिस्मा घ्यायला आला, की हे असं कसं मी तुमच्याकडून बाप्तिस्मा घेतला पाहिजे आणि तुम्ही माझ्याकडे येताय. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो त्याला, लेट इट बी फॉर द सेक ऑफ राईचसनेस, नीतिमत्वाकरिता. ओके. आपण त्या गोष्टी नंतर पाहूया. इकडे दिला आहे. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. योहान पहिला अध्याय 29 वचन. आता सगळ्या लोकांना बाप्तिस्मा देतोय, अनेक लोक त्याच्याकडे येत आहेत आणि इतकं नाही का हा पाण्यामध्ये डुबवतोय, बाप्तिस्मा देतोय, की त्याचं नावच बदलून गेलं. लोक म्हणायला लागले योहान बाप्तिस्मा करणारा, योहान बाप्तिस्मा करणारा. योहान बाप्तिस्मा, बॅप्टिस्ट हे त्याचं सरनेम नाहीये, आडनाव नाहीये, पण तो जे काम करायचा तो बाप्तिस्मा द्यायचा आणि गावोगावी नाही का या योहानाची चर्चा व्हायला लागली, की हा अरण्यात ओरडतो, त्याचा तो ज्यावेळेस बोलतो आम्हाला सहन होत नाही. योहान बोलतो तेव्हा आम्हाला जाणीव होते की आमच्याकडून चुका झाल्यात, पाप झालेत. इकडून तिकडे ही न्यूज, ही खबर पसरायला लागली. गावोगावून लोक बाप्तिस्मा घ्यायसाठी, पश्चातापासाठी त्याच्याकडे यायला लागले आणि त्याचं नावच पडले बाप्तिस्मा करणारा योहान. प्रेज द लॉर्ड. जे काम त्याच्यावर पवित्र आत्म्याने सोपवलं होतं, ते काम तो इतक्या फेथफुली करत होता, की ते काम त्याचं नाव झालं. प्रेज द लॉर्ड. त्याचं नाव, त्याची आयडेंटिटी त्याच्या त्या कामावरून झाली. योहान 1:30. माझ्या मागून एक पुरुष येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे. आता येशू ख्रिस्ताला हा पाहतोय आपल्याकडे बाप्तिस्मा करायला, बाप्तिस्मा घेण्यासाठी येताना, आणि तो लांबून पाहताना काय म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हा जो येतोय हा तिकडे क्राऊड आहे, अजून लोक आहेत. तो म्हणतो हा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. कसं काय त्याला कळलं येशूला येताना पाहून, की ही इज द लॅम्ब ऑफ गॉड. हाच आहे ज्याचं नाही का रक्त सांडण्यात आलंय, सांडण्यात येईल, आणि हाच तो आहे जो देव नाही का याला वधस्तंभावर वधेल. प्रेज द लॉर्ड. माझ्या मागून एक पुरुष येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे. हा म्हणतो मी आधी आलोय, हा माझ्या मागून येतोय, पण तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे. हा माझ्या पूर्वी होता. भले येशूने योहाना नंतर जन्म घेतला या पृथ्वीवर, परंतु येशू त्याच्या आधीपासून होता. आणि इकडे पहा हे ते 31 वचन. वाय ही वॉज बॅप्टायझिंग, दी सेकंड रिझन. ओके. दुसरं कारण, मी त्याला ओळखत नव्हतो. योहान काय
म्हणतो, "मी त्याला ओळखत नाही. मला तो माहीत नाही. मी त्याला ओळखत नव्हतो, तरी त्याने इस्रायलाच प्रगट व्हावे, म्हणून मी पाण्याने बप्तिस्मा करीत आलो आहे." सो दो ओके, येशू ख्रिस्त जन्मल्यापासून नाही का लपवण्यात आले. कारण हेरोद त्याच्या पाठीस लागलाय. त्याच्यानंतर नाही का राजे जे होते त्याला खून करायला त्याच्या पाठी लागलेत. की कोण यहुद्यांचा राजा जन्माला आलाय म्हणून. सो येशू ख्रिस्ताचं बालपण जे आहे ना लपण्यामध्ये, इथून तिथे जाण्यामध्ये गेलंय. परंतु तरी सुद्धा परमेश्वराने अशी एक वेळ ठेवली, की त्याने इस्रायलात प्रगट व्हावे. आणि ही गोष्ट योहान बप्तिस्मा करणाऱ्याला सांगण्यात आली, की इस्रायलाच त्याने प्रगट व्हावे. कोणी? जो देवाचा कोकरा आहे, जो जगाचं पाप हरण करणार आहे, जो जो तारण देणार आहे, त्याने इस्रायलाच प्रगट व्हावे. इस्रायलास. हालेलुया. गॉड इज टॉकिंग अबाउट नेशन ऑफ इस्रायल. ओन्ली इस्रायल. त्याने इस्रायलाच प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बप्तिस्मा करीत आलो आहे. दिस इज अ सॉलिड रिझन की का हा पाण्याने बप्तिस्मा करतोय का? कारण तो म्हणतो मी त्याला ओळखत नव्हतो, जो नाही का तारण देणार आहे, तरी त्याने इस्रायलाच प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बप्तिस्मा करीत आलो आहे. आणि योहानाने अशी साक्ष दिली की आत्मा कबुतरासारखा उतरताना, ओके ओके, आकाशातून उतरत असताना ज्याच्यावर स्थिर आहे, याचा अर्थ पित्याने किंवा पवित्र आत्म्याने आधीच ना योहानाला सांगितलं होतं. वेन ही वॉज क्राईंग इन टू द विल्डरनेस, ज्यावेळेस त्या अरण्यामध्ये तो रडायचा, तो ओरडायचा, पवित्र आत्मा त्याला घेऊन जायचा. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस तो रात्रंदिवस महिनोन-महिने तिकडे राहायचा ना, त्यावेळेस त्याला काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. कुठल्यातरी गोष्टी नाही का त्याच्यावर नाही का त्याच्यामध्ये डिपॉझिट करण्यात आल्या होत्या. त्यात एक सांगण्यात आली होती, की तुला हे करायचंय. तुला हे का करायचंय? कारण तुझ्या मागून जो येणार आहे, जो तुझ्या आधी होता आणि तो जगाचं पाप हरण करील. तो मी निवडलेला कोकरा आहे. तो माझ्या लोकांसाठी मरण पावेल आणि मग असं होईल, की जगातल्या लोकांच्या पापांची क्षमा होईल. आणि योहान अरण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना देवासोबत नाही का विचारांची, त्याच्या योजनेची ही देवाण-घेवाण होत असताना असं होतंय, की परमेश्वराने त्याला सांगितले, की असा एक व्यक्ती नाही का तुझ्याकडे बप्तिस्मा घ्यायला येईल. ज्यावेळेस तो येईल, सो स्वर्गातून आत्मा कबुतरासारखा उतरताना, कबुतरासारखा, नॉट कबूतर, ओके, म्हणजे त्याच्यासारखा, पण आत्मा उतरणार आहे. पण तुला असं वाटेल, की हे काहीतरी कबुतरासारखं उतरते, ओके, ज्याच्यावर स्थिर होताना दिसेल. प्रेज द लॉर्ड. उतरत असताना आणि स्थिर होताना तोच तो देवाचा कोकरा आहे. ही गोष्ट योहानाला आठवते. येशू तिकडून येतोय आणि नाही का इकडे हा पाहतोय, की नाही का स्वर्ग उघडलं गेलंय. स्वर्गातून आत्मा कबुतरासारखा उतरलाय आणि स्थिर झालाय. हालेलुया. तिकडे राहिलाय तो आत्मा. येशूवर स्थिर झाला आहे. मी पाहिला आणि मी तर त्याला ओळखत नव्हतं, तरी ज्याने मला पाण्याने, काय म्हणतोय हा 2-3 वेळा बोलतो योहान, मला तो माहित नव्हता, मी त्याला ओळखत नव्हतं, पण ज्याने मला पाण्याने बप्तिस्मा करायला पाठवले. सो योहानाला सांगण्यात आलं होतं की तू पश्चात्तापासाठी बप्तिस्मा करशील, पण तुला ही गोष्ट करायची आहे, कारण जो माझं नाही का तारण घेऊन येणार आहे, तो इस्रायलास कसा प्रगट होईल, तो सुद्धा तुझ्याकडे बप्तिस्मा घेण्यासाठी येईल. त्याच्यावर आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरेल आणि स्थिर होईल. तोच तो असणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही ओळख दिली होती. खूण दिली होती. कोण असणार आहे माहित नाही. ओके. हो, नाही का आमच्याच घराण्यात आहे, आमचाच दूरचा नातेवाईक आहे. नो, ही वॉज नॉट नोईंग एनिथिंग. त्याला काहीच माहित नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला जे पित्याने सांगितले त्या गोष्टी तो घडताना पाहतोय. गॉड गेव हिम अ साइन, एक चिन्ह दिलं, असं असं घडेल. आणि तो म्हणतो मी तर त्याला ओळखत नव्हतो, तरी ज्याने मला पाण्याने बप्तिस्मा करावयास पाठविले, त्याने मला सांगितले होते, की ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील, तोच पवित्र आत्म्याने बप्तिस्मा करणारा आहे. मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे, की हा देवाचा पुत्र आहे. दीज आर द वेज ऑफ द स्पिरिट. हे आत्म्याचे मार्ग आहे, जिथे आत्मा तुम्हाला एकांतात घेऊन जातो, परंतु त्या एकांतामध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये, तुमच्या जीवामध्ये अशा काही गोष्टी टाकण्यात येतात, की ज्या गोष्टी एका राष्ट्रासाठी नाही का चिन्हादाखल असतील. नाव इस्रायल राष्ट्राला तारणारा प्रगट व्हावा, आत्म्याने बप्तिस्मा करणारा प्रगट व्हावा, यासाठी योहान बप्तिस्मा करण्याचा नाही का एक मॅन्टल घेऊन, एक ते काम घेऊन जन्माला आलाय. अरण्यामध्ये ओरडतोय, इथे बप्तिस्मा करतोय. अरण्यामध्ये घोषणा करतोय. त्याला घर नाही माहित नाही, त्याला नाही का नॉर्मल जगणं माहित नाही. तो रात्रंदिवस जंगलामध्ये जाऊन ओरडतोय. एक दिवस मी शिकवेल, की व्हाय ही वॉज कॉल्ड द व्हॉइस इन द विल्डरनेस. अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी त्याला का म्हटलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला प्रगट करायचं होतं.
इस्रायलला दाखवायचं होतं, तरी सुद्धा इस्रायलने ओळखलं नाही ना? तरी सुद्धा नाही. हालेलुया! इथे बप्तिस्मा घेतला. त्याच्यानंतर बायबल सांगतं हालेलुया! थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. येशू ख्रिस्त 40 दिवस उपास प्रार्थनेमध्ये गेला. 40 दिवस उपास प्रार्थना, रात्रंदिवस पाणी नाही, अन्न नाही, काही नाही. 40 दिवसानंतर बायबल सांगतं, की तो अरण्यामध्ये सगळ्या जंगली किंवा ना त्या बीस्ट सोबत, त्या जनावरांसोबत होता. वेगवेगळ्या गोष्टी त्या 40 दिवसामध्ये त्याने पाहिल्या आणि 40 दिवसाची उपास प्रार्थना, ओके. 40 दिवसाचं ट्रेनिंग, 40 दिवसाचं समर्पितपणा संपल्यानंतर पवित्र आत्म्याची ट्रेनिंग सुरू झाली. पवित्र आत्म्याने सॉरी बाप्तिस्मा घेतल्यानंतर पवित्र आत्म्याने त्याला अरण्यामध्ये चालवलं आणि बायबल काय सांगतंय माहितीये, जर तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला कळेल, की आत्म्याने लागलीच त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला. बाप्तिस्मा घेतला येशू ख्रिस्ताना उपास प्रार्थनेमध्ये गेला, आत्म्याने अरण्यामध्ये चालवलं. उपास प्रार्थना झाल्या आणि तिकडे काय झालं माहितीये, तिकडे नाही का सैतानाकडून परीक्षा व्हावी म्हणून उपास झाले, प्रार्थना झाली. सैतान तर असा दूर-दूरपर्यंत आपल्या नाही का त्या आपल्या पेरिफेरीमध्ये पण आला नाही पाहिजे. बिकॉज 40 दिवस उपास प्रार्थना केली. इतकं काही स्वर्गातून मिळवलं, इतकं नाही का स्पिरिट सोल माझा इतका बलवान झालाय. कोणता दुरात्मा माझ्यापुढे उभा राहील? प्रेज द लॉर्ड. बट द बायबल सेज परीक्षक त्याच्या जवळ आला. इकडे ह्या सैतानाला परीक्षक म्हटलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्म्याची ट्रेनिंग आता सुरू झाली. तेव्हा नाही सुरू झाली. लहानाचा मोठा होतोय, पाण्याने बप्तिस्मा घेतोय, 40 दिवस उपास प्रार्थना करतोय. नो. आफ्टर दॅट परीक्षा झालीये. हा सैतान तिकडे आला आहे. येशूची परीक्षा घेतोय, संधी साधण्याचा प्रयत्न करतोय, त्याला पाडण्याचा. व्हाय आय एम टीचिंग यू दिस थिंग्स तुम्ही जुन्या करारापासून जर पाहिले तर नवीन करारामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल, की आत्म्याचे वेगवेगळे मार्ग आहे. आत्मा ना समजा मी उपास प्रार्थना केली तर मला सांगेल, की नाही अजून 5 दिवस कर. कदाचित दुसरं कोणी उपास प्रार्थनेला बसेल, आत्मा म्हणेल आज नाही, नेक्स्ट वीकमध्ये, पुढचे 3 दिवस झोपायचं नाही, 3 दिवस रात्री उठून प्रार्थना कर. दुसऱ्या व्यक्तीला पवित्र आत्मा कदाचित म्हणेल, जे असेल नसेल पुढचे 3 महिने तू 10% नाही द्यायचे, तू नाही द्यायचा. तू कदाचित तुझं 70% दे, 50% दे. ते वेगवेगळ्या पवित्र आत्मा चालवेल. एखाद्या व्यक्तीला पवित्र आत्मा म्हणेल, नाही काहीच करायचं नाही. 3 दिवसासाठी नाही का स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घे. सगळ्या गोष्टी विसरून जा. बाहेर नाही का जायचं नाही, काही नाही. देवाच्या वचनामध्ये वेळ घालव. दुसऱ्या कोणा व्यक्तीला सांगेल, की जा उठ, त्या व्यक्तीला मदत कर. ती व्यक्ती त्रासामध्ये आहे. सो तुला त्या व्यक्तीसाठी मदत करायची. अजून कोणाला पवित्र आत्मा सांगेल, की तू जे कमावशील, जे सगळं असेल ना, त्यातून तू मोठमोठे मीटिंग अरेंज करशील. तुला क्रुसेडसाठी नाही का मदत करायचंय. तुला नाही का अशा लोकांना उभं करायचंय, जे लोक नाही का राष्ट्रांसाठी मी निवडले आहेत, पण त्यांच्यासाठी लागणारा खर्च तुला करायचा आहे. सो दीज आर द लेजिस्लेशन ऑफ द स्पिरिट. सो तुम्ही अंगणामध्ये राहून नाही का लोकांना जिंकता, सोल विनिंग करता, परंतु ज्यावेळेस एखादं सिटी, एखादं शहर तुम्हाला जिंकायचंय, तुम्हाला ना अरण्यात जावं लागतं. हा अरण्यात ओरडायचा, इस्रायल राष्ट्रासाठी घोषणा करायचा. ही तो अरण्यात ओरडायचा ना, त्यावेळेस तो पूर्ण इस्रायल राष्ट्रासाठी मध्यस्थी करायचा. तो एक राष्ट्र आहे इस्रायल, एक नेशन आहे, एक देश आहे. त्या देशासाठी नाही का तिकडे काही गोष्टी तो प्रोफेटिकली बोलत होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परंतु ज्यावेळेस तो लोकांना नाही का बप्तिस्मा द्यायचा ना, त्यावेळेस तो पश्चातापासाठी द्यायचा. आणि दुसरं एक कारण होतं, की तारणारा जो आहे, जो आत्म्याने बप्तिस्मा देणार आहे, त्याला प्रगट करावा. त्याला सुद्धा समजावं हा कोण आहे. एवढं होऊन सुद्धा नाही का पुढे असं होतं, की येशू ख्रिस्ताला, कारण आता ह्याला काय सांगण्यात आलंय, की हा आत्म्याने बप्तिस्मा करणार आहे. परंतु येशू ख्रिस्ताचं काय चाललंय? येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर खाणं, पिणं, फिरणं, चिन्ह, चमत्कार झालेत आणि एक वेळ येते योहान बप्तिस्मा करणारा त्याच्या शिष्यांना पाठवतो आणि म्हणतो, तुम्हीच तो आहात का? तुम्हीच ते आहात का, की ज्याच्याविषयी बोलण्यात आलंय? आपली नाही का साक्ष पटवा, आपल्याबद्दल सांगा. आणि येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणतो, की नाही का तुम्ही हे जे पाहताय ना, ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहतात, लंगडे चालतात, गुंगे बोलतात, बहिरे ऐकायला लागतात आणि सगळ्या गोष्टी जे तुम्ही पाहत आहात ते योहानाला जाऊन सांगा. माझ्याविषयी अडखळू नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो आत्म्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती आत्म्याने मला असं शिकवलं आणि सांगायला लागतो, बोलायला लागतो ना, तुम्हाला मी सांगते, ज्या वेळेस पण तुम्ही पवित्र आत्म्याचे मार्ग, पवित्रपणा किंवा नाही का स्वतःला वेगळं करणं, उपास प्रार्थना करणं, की किती चांगलं नाही का तुम्ही जीवन जगलं पाहिजे हे शिकवायला लागताना, ह्या डीप टीचिंग जे होली स्पिरिटचे तुम्ही शिकवायला लागताना लोक म्हणतात तुम्ही लॉ मध्ये घेऊन जातात. लोकांना ना ज्यावेळेस कॉन्सिक्रेशन, पवित्रता, वेगळं होणं, देवासाठी समर्पित जीवन जगणं ह्या गोष्टी समजत नाही ना, ते लोक येशूने आमच्या पापांची क्षमा केली,
आमचं सगळं झालंय, हे झालंय, ते झालंय. तुम्ही लॉ मेंटॅलिटीने शिकवता, तुम्ही पुन्हा जुन्या गोष्टींमध्ये नेऊ पाहताय. दीज आर नॉट ओल्ड थिंग्स. ह्या जुन्या गोष्टी नाहीयेत. पवित्र आत्म्याची टीचिंग, त्याचं लीडिंग ना बायबलमधून तुम्ही दाखवू शकणार नाही, की हे असं आहे, तसं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण पवित्र आत्म्याने उपास प्रार्थना झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला नाही का सैतानाकडून परीक्षा व्हावी म्हणून अरण्यामध्ये घालवलं. प्रेज द लॉर्ड. या गोष्टीचं बायबलमधून तुम्ही काय एक्सप्लेनेशन द्याल? ह्याच्या पूर्वी असं कधी झालं होतं? येशूची परीक्षा कोणाकडून? सैतानाकडून. सैतान कोण आहे जो आपल्या येशूची परीक्षा घेईल, ज्याच्यामध्ये नाही का कुठलंच पाप नाहीये. तो त्याच्यासमोर उभंच कसं राहू शकतो? प्रेज द लॉर्ड. आत्म्याचे काही मार्ग आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. उद्या मी अब्राम, सदोम, गमोरा आणि लोट या गोष्टीवर बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मी दाखवेल, की कसं अब्राम जो आहे ना, ही बर्थ नेशन्स. जसं देव म्हणाला होता, की तू राष्ट्रांचा पिता होशील ना, त्याने ना देशांना जन्म घातलाय अब्रामाने. तो नाही का देशांसाठी उभा राहिला. वेगवेगळ्या शहरांसाठी ना तो उभा राहिला आहे. प्रेज द लॉर्ड. सो एक वेळ असते ज्यावेळेस तुम्ही लोकांमध्ये मिनिस्ट्री करता. परंतु ती झाल्यानंतर वेळ असते ज्यावेळेस तुम्ही पित्याच्या समोर बसता. लोकांमध्ये मिनिस्ट्री करायच्या आधी, लोकांसाठी उभं राहण्याच्या आधी, तुमच्या घराण्यासाठी उभं राहण्यासाठी आधी, तुमच्या परिवारासाठी मध्यस्थी करण्याच्या आधी एक वेळ असते ज्यावेळेस तुम्ही पित्याच्या सानिध्यात बसता. पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो माफ कर, पवित्र आत्मा सांगतो नाही का मध्यस्थी कर, पवित्र आत्मा सांगतो रड त्या लोकांसाठी, त्यांच्या चुकांसाठी तू पश्चाताप कर. पवित्र आत्मा सांगतो तुम्ही पित्याच्या सानिध्यामध्ये अतिपवित्र स्थानामध्ये जाता, तिकडे तुम्ही त्या लोकांना जिंकता, तिकडे तुम्ही त्या लोकांसाठी मध्यस्थी करता आणि मग ज्यावेळेस तुम्ही त्या लोकांमध्ये जाता तुम्हाला गोष्टी होताना दिसतात. सो यू हॅव टू स्पेंड टाइम इन द होली स्पिरिट, होली स्पिरिट इन द होली प्लेस. तुम्हाला अतिपवित्र स्थानामध्ये वेळ घालवावा लागतो. याचं आयुष्य गेले अरण्यामध्ये, रडण्यामध्ये, ओरडण्यामध्ये, देवाने सांगितलेल्या गोष्टी करण्यामध्ये, तडफडत होता. योहान बाप्तिस्मा करणार असाच मस्त अरण्यात बसलाय, मध खातोय, टोळ खातोय असं नाहीये. तडफडत होता अरण्यामध्ये, की परमेश्वर किती दिवस, परमेश्वर कधी होणार, परमेश्वराचा मार्ग सरळ करा. ते ओझं घेऊन तो चालत होता. प्रेज द लॉर्ड. आणि जसं त्याला देवाने सांगितलं, देन आफ्टरवर्ड्स ही स्टार्टेड बॅप्टायझिंग. मोठं झाले आणि मग त्याचं नावच बदललं, योहान बाप्तिस्मा करणारा झाला. त्याला सुद्धा पाहायचं होतं, की कोण आहे देवाचं तारण घेऊन येणारा, कोण आहे देवाचा कोकरा. आतापर्यंत तर लोक काय करत होते, यहुदी लोक पाप केले, चला प्राण्याचं अर्पण करा, ह्या प्राण्याचं रक्त सांडा, त्या प्राण्याचं बलिदान द्या, हे पशु हत्या करा, ह्या गोष्टी करा. परंतु हा देवाचा कोकरा असा कोणता कोकरा असणार आहे, कोणत्या प्रकारचा अॅनिमल आहे, कोणत्या प्रकारचा नाही का एक वेगळी गोष्ट परमेश्वर करणार आहे, त्याला पण माहित नव्हतं. प्रेज द लॉर्ड. आणि तो प्रगट व्हावा म्हणून सुद्धा योहान बाप्तिस्मा करत होता. त्याला सुद्धा उत्सुकता होती, त्याला सुद्धा देवाचं तारण पाहायचं होतं. प्रेज द लॉर्ड. आत्म्याचे मार्ग एवढे वेगळे आहेत ना, की तुम्हाला वाटेल आतून कन्फर्मेशन मिळेल. तुम्हाला वाटेल नाही मला आज जेवायचं नाही, नाही नाही मला आज तिकडे जायचं नाही, आज काही होऊ दे मी ही गोष्ट करूच शकत नाही. कारण कोणीतरी प्रॉम्प्ट करते, कोणीतरी बोलते. पण ज्या आतलं प्रॉम्प्टिंग, ते पवित्र आत्म्याचा आवाज तुम्ही नाकारता आणि तुम्हाला पाहिजे ते करताना तुम्ही त्या गोष्टींना नाही का तिकडेच थांबवता, जे उत्तम गोष्टी घडणार आहे. सी योसेफ जो होता तो 12 का 14 वर्ष जेलमध्ये होता. मला ना आता ते माझे नोट्स काढावे लागतील. मी ते कॅल्क्युलेशन पाहून तुम्हाला सांगेल, की ज्यावेळेस पोटिफरच्या बायकोने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला, पोटिफरने त्याला जेलमध्ये टाकलं. ओके, फारोच्या नाही का जेलमध्ये तिकडे मिसर देशामध्ये. तर तिकडे तो 12 का 14 वर्ष त्या जेलमध्ये होता. तेवढी वर्ष त्याने त्या जेलमध्ये घालवलीत आणि त्याच्यानंतर ओके, एक दिवस फारोला स्वप्न पडतं, कोणीच त्याचा अर्थ सांगू शकत नाही आणि मग योसेफला बोलावणं येतं, कारण स्वप्नाचा अर्थ सांगणारा आहे म्हणून. ही वॉज ऑल्सो प्रिपेअर्ड बाय दी होली स्पिरिट. होली स्पिरिट, पवित्र आत्मा तिकडे काहीतरी कॅरेक्टर डेव्हलप करत होता, तिकडे घालवत होता त्याच्यासोबत वेळ. प्रेज द लॉर्ड. एवढे दिवस सुद्धा तिकडे. मग ह्या निर्दोष आहे, ह्याने चूक केली नाही, याने तसलं पाप केलं नाही, एवढी वर्ष त्याला शिक्षा का सहन करावी लागेल? कधीतरी तुमच्या लाईफमध्ये अशा काही मोठ्या गोष्टी येणार असतात, की त्याच्यासाठीची जी तयारी असते ना, ही एकटेपणामध्ये होते, ही अरण्यामध्ये होते. हे ना पवित्र आत्म्याचे मार्ग आहे. तुम्हाला नाही समजणार. तुम्ही समजाल मी जितकं चांगलं वागायचा प्रयत्न करतोय, तितका माझा छळ होतोय, तितकं लोक नाही का माझ्या घरातली लोक किंवा आजूबाजूची लोक माझ्याबद्दल गैरसमज करतायत. मी जितकं नाही का ह्या गोष्टी अव्हॉइड करतोय, मी मी देवाचं भय बाळगून चालतोय, तितकं मला दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. आय एम टेलिंग यू, फेथफुली चालत राहा, फेथफुली चालत राहा. असा नका विचार करू की जमत नाहीये, कठीण होतंय. ज्या वेळेस तुमचा ब्रेक थ्रू येईल, तुम्हाला मोहात पाडण्यात येईल आणि सगळ्यात मोठं टेम्पटेशन जे असेल ना, दॅट वुड बी लस्ट.
वासनेचे विचार येतील, कोणत्या व्यक्तीबद्दल नाही का ह्या गोष्टी करण्यात येतील विचार. मी तुम्हाला सांगते कारण असं घडतं. सैतान हे नाही का जळते बाण टाकतो. पण त्या गोष्टींमध्ये नाही का जाऊ नका. स्वतःला दोष देऊ नका आणि त्या गोष्टींमध्ये पडून चूक पण करू नका. या गोष्टी घडतायत याचा अर्थ तुमच्या सोबत आत्मिक जगामध्ये काही गोष्टी घडतायत. एक लेव्हल नाही का लेव्हल अप होताय. तुम्ही पुढे जाताय. पण तिकडे आता अडवण्यासाठी, तिकडे जाऊ न देण्यासाठी तुम्हाला ह्या मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. सडनली असं काय होईल ना, की जी गोष्ट नाही का तुम्ही बरेच वर्षापासून नाही का मिळवायचा प्रयत्न करताय, ती सहजरीतीने मिळेल आणि तुम्ही त्या गोष्टीमध्ये, त्या ड्रीममध्ये, त्या स्वप्नामध्ये, त्या करिअरमध्ये एवढे बिझी होऊन जाल, की इकडे तुमची जी आत्मिक लेव्हल अप होते ती सुद्धा होणार नाही. दॅट्स व्हाय यू यू शुड बी स्पेंडिंग टाईम विथ द होली स्पिरिट. जितका जास्त वेळ पवित्र आत्म्यासोबत घालवाल ना तुम्हाला समजेल. आपण वाटच पाहत नाही, आपण स्थिरच होत नाही. आपण लगेच 2-4 दिवस थांबलं नाही, की नाही, 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 मी एवढे दिवस नाही करू शकत नाही, हे असं नाही होऊ शकत. लगेच जुन्या मार्गामध्ये. माझं जुनंच काम करतो, माझं जुनंच नाही का गोष्टी आहेत त्याच मी घेऊन बसतो का? तुम्हाला देवावर विश्वास नाहीये? एकदा जर तुम्ही म्हणाले मी ते करणार नाही, परत तिकडे जाऊन का नाही का त्याच गोष्टींमध्ये जाताय. पेत्राने 2 वेळा त्याची मच्छीमारी सोडली. परत तो तिकडे फिरला. येशूला परत यावं लागलं, की पेत्र तू मासे धरणारा नाहीये, तू माणसे धरणारा आहेस. हालेलुया. ही started spending his time with the Holy Spirit, then his total life changed. Praise the Lord. तुम्हाला ब्रेक थ्रू पाहायचंय, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. असे मासे तुमच्याकडे येतील, की जे तोंडामध्ये सोन्याचा सिक्का घेऊन येतील आणि तो पहिलाच मासा असेल, जो तुमच्यासाठी नाही का नवीन मार्ग घेऊन येईल. तुमच्यासाठी ते पैसे घेऊन येईल. तुमच्यासाठी ते ब्रेक थ्रू घेऊन येईल. प्रेज द लॉर्ड. यू स्पेंड टाईम विथ द होली स्पिरिट. तुम्ही जे योग्य आहे ते करा. या छळातून, या त्रासातून जात असताना सुद्धा योग्य त्या गोष्टी करा. प्रेज द लॉर्ड. आपण या विषयावर अजून उद्या पाहूया. प्रेज द लॉर्ड, की येशू ख्रिस्ताने पाप केलं नाही. मग येशू ख्रिस्ताला पाण्याने बाप्तिस्मा घ्यायची गरज का पडली? भले येशू म्हणाला, की नीतिमत्वाकरिता. का? का हे करावं लागलं? प्रेज द लॉर्ड. कारण अ, हा पश्चात्तापासाठी बाप्तिस्मा दिला जात होता. योहान अरण्यामध्ये असताना लोकं तिकडे आली. तिकडून त्याची मिनिस्ट्री सुरू झाली आणि योहानाने जो इस्रायलाचं तारण आहे ह्याला उघड प्रगट केलं. प्रेज द लॉर्ड. इतर लोकांना नाही दिसला. फक्त योहानाला दिसलं, की आकाशातून आत्मा कबुतरासारखा येशू ख्रिस्तावर स्थिर होताना, त्याने स्थिर होताना आत्मा पाहिला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द प्रेज द लॉर्ड. लॉर्ड. खूप सुंदर प्रवास आहे पवित्र आत्म्यामधला. वेगवेगळे अनुभव येतील, पण मला तुम्हाला सांगू द्या, तयारी ठेवा ज्या मार्गाने पवित्र आत्मा जातोय त्या मार्गामध्ये त्याचा हात धरून चालण्यासाठी. प्रेज द लॉर्ड.